लाईक करा मित्रांनो. 2000 रुपयावरती हा क्वालिटी माल गेलेला आहे. थोडी साईज कमी आहे मित्रांनो, क्वालिटी चांगली आहे. 2000 रुपयावरती गेलेली आहे. हव्यात वाटतो का याला निलाव. एकोणीसशे 75 ने गेला आहे मित्रांनो. 2000 म्हटल्यानंतर जात नव्हता. 1975 रुपयाने गेला. मित्रांनो हा लाल कांदा आहे. का रेट जातो. मित्रांनो लाल कांदा सध्या संपत आला आहे. थोडाफार आहे. पाहूयात मित्रांनो लाल कांदा काय रेट जातो. 1975 ना. सोळाशे 25 वर गेला आहे. 1650 वर गेला आहे मित्रांनो. लाल कांदा होता. मीडियम होता. मोकल साईज होता मित्रांनो. पाहूयात गोल्टी माल आहे. गोल्टीला पाहूयात मित्रांनो काय रेट जातो. आपला पण पुन्हा फुरसंगी 400 पॅकेट आहे. विजय जाधव म्हणत आहेत. ओके चांगला आहे सध्या त्याला रेट. पाहूयात हा फुरसंगी माल आहे. काय रेट जातो. राजेश देशमुख विचारत आहेत 15 दिवसांनी मार्केट कसं राहील. दादा आपण आज उद्याचे मार्केट सांगू शकतो. 15 दिवसाचं सांगू शकत नाही. कारण कोणताच आडतदार असेल व्यापार असेल कोणच सांगू शकत नाही उद्या मार्केट काय असेल. मित्रांनो 1700 रुपये गेला आहे का हा माल. पहा याची क्वालिटी. मित्रांनो उद्याचं आपण सांगू शकतो. आवक स्थिर आहे तर बाजार आणखीन वाढतील. पण 15 दिवसाचं कोणीच सांगू शकत नाही. कारण सांगितलं तर चुकीही होऊ शकते. अंदाज असतो. अंदाजामध्ये एक अंदाज पाहिला तर आहे ही 2000 रुपयाची परिस्थिती राहील. जर आवक तर स्थिर राहिली आणि मागणी जर वाढली आणि जर भारत सरकारने निर्यात शुल्क जर हटवलं तर 3000 रुपयावरती मार्केट जाईल. कारण आपल्या कांद्याला मागणी आहे पण निर्यात शुल्कामुळे महाग पडते. त्यामुळे आपला कांदा एक्सपोर्ट होत नाही आहे. पाहूयात मित्रांनो गोल्टी माल आहे. काय रेट जाते. धन्यवाद राजेश देशमुख. धन्यवाद तुम्हाला पण. पाहूयात हा 1 नंबर माल आहे मित्रांनो. पाहूयात काय रेट जातो. फुरसंगी आहे. डबल पत्ती आहे. क्वालिटी पहा कशी आहे. मित्रांनो एक लाईक पूर्ण करून 10 लाईक करा. विनंती करतो मित्रांनो एक लाईक करा. 10 लाईक पूर्ण होतील. 1800 रुपये गेलेला आहे मित्रांनो. मीडियम माल होता. फुरसंगी माल होता मित्रांनो. पाहूयात हा फुरसंगी माल आहे. डॉलर आहे मित्रांनो. विनंती करतो एक लाईक करा.